की याच्यामध्ये बघा केंद्राचे कर आहेत, त्याच्यामध्ये राज्याचे कर आहेत आणि केंद्राच्या करामध्ये एका बाजूला प्रत्यक्ष कर, एका बाजूला अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. राज्याच्या करामध्ये एका बाजूला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. केंद्राचे जेव्हा आपण प्रत्यक्ष कर पाहायला जातो तेव्हा केंद्राच्या करामध्ये काय आहे? प्रत्यक्ष करामध्ये बघा एक आयकर आहे, एक निगम कर आहे. आयकर आपण वर्ड पाहिलं होतं. आयकर म्हणजे काय? इन्कम टॅक्स, व्यक्तीचं उत्पन्न. निगम म्हणजे काय? कॉर्पोरेशन लिमिटेड वगैरे कंपन्यांच्या उत्पन्नावर आकारला जातो, समोर येईल तो लगेच. एक आहे संपत्ती कर, मालमत्ता कर. आता हे सध्या दोन्ही रद्द झालेले आहेत, हे आकारले जात नाही गव्हर्नमेंटकडून. ते आता का आकारले जात नाही वगैरे ते बोलूयात आपण. मात्र तरी पण त्यांचा समावेश कुठे होत होता? प्रत्यक्ष करामध्ये. ह्या आयोगाने विचारलाय म्हणून तिथे दिलेलं आहे. ते सध्या आता ऍक्टिव्ह नाही आहेत. ठीक आहे. मग अप्रत्यक्ष करामध्ये काय आहे? हे विचारलेलं आहे आतापर्यंत अनलिमिटेड वेळा विचारलेलं आहे आयोगानं, की खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर नाही किंवा खालीलपैकी कोणता अप्रत्यक्ष कर नाही. ठीक आहे. तर तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे. बघा अप्रत्यक्ष करामध्ये काय येतं? एक सीमा शुल्क, ज्याला कस्टम ड्युटी वगैरे म्हणतो आपण, येईल समोर. पेट्रोलियम, तंबाखूवरील केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय पेट्रोलियम, तंबाखूवरील विक्री कर, मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी वगैरे म्हणतो तुम्ही